स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली, हे माहीत असताना सुद्धा, वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं कुणीच हा एक प्रकारचा अन्याय करणारा लेख आहे. त्याला कृत्रिम करताशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार सांगत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तसाच निर्णय दिला. हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं आहे की तसे अनेक लोकांनी जाहीर सभेत वेगळा असून या दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात घेतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं शिक्षण करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहे. त्याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही वरच्या कोर्सात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे. साहेब, सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय. विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ. मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीला जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल. हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटतं? आणि सर्व गोष्ट आहे आज भाजपचं बहुमत देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे. भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर किंवा बाकीचे जे घटक आहेत मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखीन कोणी असतील त्यांना जर आरक्षण देण्याच्या संबंधीचा प्रस्ताव आणत असतील तर त्यांचं ऑपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे. असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मांडणं जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती ती न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचे त्यांच्यावर अन्याय झाले. साहेब, सुद्धा लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे प्रत्येक पक्षाकडून केली जाते. विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणावरती. उपमुख्यमंत्री काल बारामतीमध्ये होते. ते बारामतीकरांना असं आवाहन करताय की आता बारामतीकरांची खरी कसोटी आहे भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जायचं की विकासाच्या पाठीमागे उभं राहायचं हे बारामतीकरांनी ठरवायचंय. जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्याने सांगितलं. प्रत्येकाचा व्यक्तिगत निकाल आहे. भावनात्मक असेल हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्ष त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीने विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचं निश्चित वर्गाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. आमच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. उमेदवार कुणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांशी साथ मागण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टीने त्यांनी काय केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं त्याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला. असं ऐकलं मी अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला ओळखलं जातं, आम्हाला दमदाटी दिली जाते,
तुला एखादा वीर बसवून सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्या करून ठीक आहे ते हे होतात या सगळ्या गोष्टी त्याची बारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळाली. बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची. आपली सभा कधी होणार आहे मॅडम? तुम्ही अजून काही